मंडळी, झी मराठीवर येत्या 15 जून पासून कृष्णाईच्या लेकी ही नवी कोरी मालिका दाखल होत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ हिच्यासोबत तगडी स्टारकास्ट असलेली ही नवी मालिका 15 जून पासून दररोज संध्याकाळी 7 वाजता झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते. आता याच मालिकेत प्रेक्षकांची लाडकी जोडी देखील दिसणार आहे. 2016 साली आलेल्या झी मराठीवरील काहे दिया परदेस मालिकेतील अभिनेत्री सायली संजीव हिने गौरी, तर या मालिकेत अभिनेता ऋषी सक्सेना याने शिवची भूमिका साकारली होती. आता हे दोघेही कृष्णाईच्या लेकी या मालिकेत दिसणार आहेत. या संदर्भात झी मराठीने सोशल मीडियावर एक खास प्रोमो देखील शेअर केला आहे. आपली लाडकी जोडी वाढवणार नव्या गोष्टीची गोडी, मग तुम्ही तयार आहात ना, असं कॅप्शन देत हा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षक मात्र खुश झाले आहेत. आम्ही शिव आणि गौरीला पुन्हा एकदा पाहायला उत्सुक आहोत, अशा बऱ्याचशा कमेंट्स पाहायला मिळतात. आता शिव आणि गौरी ही जोडी या मालिकेच्या प्रमोशनसाठी आली, पाहुणे कलाकार म्हणून आले की त्यांचा आगामी प्रोजेक्ट झी मराठीवर येतोय हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. दरम्यान सायली संजीव आणि ऋषी सक्सेना यांची प्रमुख भूमिका असलेली काहे दिया परदेस ही मालिका 2016 साली आलेली झी मराठीवरील एक लोकप्रिय मालिका होती. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती, परंतु एकच वर्षानंतर म्हणजे 2017 साली या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता तब्बल 9 वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर कृष्णाईच्या लेकी या मालिकेत शिव आणि गौरीला तुम्हाला पाहायला आवडेल का? यासोबतच काहे दिया परदेस या मालिकेचा दुसरा भाग तुम्हाला पाहायला आवडेल का? हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.